वडील आणि मुलीचं जे नातं असतं ते नातं मला असं वाटतं की एका मुलीला कळू शकतं किंवा ज्यांना एक मुलगी आहे अशा वडिलांना ते कळू शकतं ते नातं एवढ्या भूमिका केल्या आहेत, एवढ्या ग्रे शेडच्या पण भूमिका केलेल्या आहेत. म्हणजे लज्जा नावाची मालिका होती झीवरच, त्याच्यात तर म्हणजे मी पूर्णतः विलन होतो, जो मुलींवरती अत्याचार करणार नाही असं कॅरेक्टर. तेव्हा पण खूप अशा अशा रिॲक्शन्स यायच्या, म्हणजे बायका तोंडही बघायच्या नाही, उठून निघून जायच्या वगैरे. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि झी मराठीवर शुभ श्रावणी ही मालिका आपल्या भेटीला येते आणि त्या मालिकेत शिक्षण मंत्र्याची जी भूमिका साकारणारे लोकेश गुप्ते आहेत ते आत्ता माझ्यासोबत आहेत. सर्वात आधी तर कसे आहात? मस्त. आज संक्रांत संक्रांत आहे आणि त्याच्या शुभमुहूर्तावर तुमची मालिका शुभ श्रावणी ही येते. तुम्हाला सुरुवातीला संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांनाही खूप शुभेच्छा. बऱ्याच वर्षानंतर 9 वर्षानंतर पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करताय. तुम्ही स्वतः किती एक्साइटेड आहात? नाही, नाही, मी खूपच एक्सायटेड आहे. कारण 9 वर्ष छोट्या पडद्यापासून लांब होतो. म्हणजे मधल्या काळामध्ये सिनेमे केले, वेब सीरीज केल्या आणि सिनेमाच्या दिग्दर्शनामध्ये व्यस्त होतो. त्यामुळे तेवढा पुरेसा वेळ देता येत नव्हता या गोष्टीसाठी. पण ही मालिका समोर आली आणि छान विषय आहे, छान कॅरेक्टर आहे आणि काय म्हणू त्याला, उत्सुकता वाढली, की हो, हे हे करायला हवं. कलाकार म्हणून मला ते भावलं, आवडलं, विषय आवडला आणि मी तयार झालो आणि छान रिस्पॉन्स आहे. त्यामुळे माझं एक्साइटमेंट आणखीनच वाढलेली आहे. पण जेव्हा स्क्रिप्ट आली, जेव्हा तुम्हाला विचारण्यात आली, तेव्हा तुमची सडन रिएक्शन अशी होती, की नाही मला ही भूमिका करायचीच आहे? हो, मला ते भूमिका आवडली, ती व्यक्तिरेखा आवडली, तो विषय आवडला. याचं कारण अ, वडील आणि मुलीचं जे नातं असतं ते नातं मला असं वाटतं की एका मुलीला कळू शकतं किंवा ज्यांना एक मुलगी आहे अशा वडिलांना ते कळू शकतं ते नातं काय ते. सो त्यांच्या नात्याची गोष्ट, त्यांचं नातं कसं उलगडत जाणार आहे ही गोष्ट या मालिकेतनं समोर येणार आहे. सो मला ते फार भावलं, कारण माझ्या मूळ वैयक्तिक आयुष्यात मला स्वतःला एक मुलगी असल्यामुळे ते नातं मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे मला असं झालं की करायला मजा येईल. खूप छान काहीतरी वेगळ्या प्रकारे आपल्याला ही व्यक्तिरेखा, हा विषय मांडता येईल. म्हणून मी होकार दिला. ह्यालाच धरून खरं तर आहे. प्रत्येक वडिलांसाठी त्यांची मुलगी एकदम हाताच्या बोटाप्रमाणे ते जपतात आणि तुम्हाला सुद्धा मुलगी आहे. पण या मालिकेमध्ये तुमचं पात्र असं आहे ना, की तुम्हाला मुलगी आसपास सुद्धा नको असते. सो हे पात्र साकारताना तुम्हाला किती चॅलेंजिंग वाटतंय हे? हेच ॲक्च्युअली चॅलेंज होतं, म्हणून तर ही मालिका घेतली किंवा हे कॅरेक्टर करण्याचा निर्णय घेतला. कारण खऱ्या आयुष्यात मी जसा आहे तसा मी इथे नसणार आहे आणि मग काहीतरी वेगळं करता येणार आहे. काहीतरी वेगळं आपण मांडणार आहोत. हे लक्षात आल्यामुळेच ही मालिका घेतली. चॅलेंजिंग डेफिनेटली आहे. पण अगेन मी तसंच तेच म्हणतो की त्याची बॅकस्टोरी काय आहे? तो असा का वागतोय? ती समोर का नको आहे? याची काही कारणं आहेत. ती कारणं हळू जशी मालिका सुरू होईल, त्याचे एपिसोड प्रेक्षकांना कळत जातील. त्यामुळे हे नातं कसं उलगडत जाणार आहे, ह्याच्यात फार मोठी गंमत आहे आणि मला असं वाटतं प्रेक्षकांना नक्कीच ते आवडेल. येस. वादळवाट जुनी मालिका आहे खरं तर. मला सांगायला आवडेल, की म्हणजे मी लहानपणी तुम्हाला टीव्हीवर बघायची आणि त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा सो प्रेक्षक खूप एक्साइटेड होते तुम्हाला बघण्यासाठी. सो मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, की जेव्हा प्रेक्षकांचं तुम्हाला इतक्या वर्षानंतरही तितकंच प्रेम मिळतंय, तेव्हा तुम्हाला स्वतःला किती ब्लेस वाटतंय? नाही, मला खूप आनंद होतो, कारण कलाकाराला ना प्रेक्षकांची साथ आणि कौतुकाची थाप प्रेक्षकांची फार अपेक्षित असते आणि हवीशी असते ती. कारण त्या सगळ्या जोरावरच कलाकाराला एक नवीन काम करण्याची उभारी मिळत असते. सो मला इतक्या वर्षाचे प्रेक्षकांचं प्रेम मिळालेलं आहे वेगवेगळ्या भूमिकांमधनं. ते अजूनही तसंच आहे. म्हणजे आजही बरेचदा असं होतं की जुन्या मालिकांमधल्या भूमिकेचे काय म्हणू आपण त्याला, त्या नावं त्यांच्या लक्षात असतात, त्यातले सीन्स काढून कोणी पाठवत असतं, शुभेच्छा देत असतं आणि हेच सगळं प्रेम घेऊन आता एक नवीन मालिका घेऊन येत असल्यामुळे ते प्रेमही त्या मालिकेला तशाच पद्धतीने मिळतंय, त्या व्यक्तीला तशाच पद्धतीने मिळतंय. हे आमचे प्रोमोज जेव्हा समोर आले आणि त्याच्यानंतर जो रिस्पॉन्स मिळाला, त्याच्यावरून लक्षात आलं की हे प्रेम अजूनही तसंच आहे आणि ते आता इथून पुढे आणखीन वाढत जाणार आहे, जे आहे ते. ग्रे शेडची भूमिका आहे. पण कसं असतं ना, प्रेक्षकांना प्रत्येक भूमिकेला खूप जास्त लक्षात ठेवतात. जर एखादी चांगली भूमिका असेल, तर त्याचं खूप कौतुकसुद्धा करतात. पण एखादं निगेटिव्ह कॅरेक्टर असेल, तर असं एकेरी उल्लेख करून, की "हा बघ ना, हा कसा वागतो, हा किती कुचका आहे." सो या गोष्टीसाठी तुम्ही किती तयार आहात? ते एवढ्या भूमिका केल्या आहेत, एवढ्या ग्रे शेडच्या पण भूमिका केलेल्या आहेत. म्हणजे लज्जा नावाची मालिका होती झीवरच, त्याच्यात तर म्हणजे मी पूर्णतः विलन होतो, जो मुलींवरती अत्याचार करणार नाही असं कॅरेक्टर. तेव्हा पण खूप अशा अशा रिॲक्शन्स यायच्या, म्हणजे बायका तोंडही बघायच्या नाही, उठून निघून जायच्या वगैरे, इतपत व्हायचं ते. पण मला असं वाटतं की ती पावती आहे तुमच्या कामाची. सो अगेन इथे सुद्धा अजून प्रेक्षकांना हे माहीतच नाही की हे कॅरेक्टर ग्रे आहे का नाही आहे. आत्ता वरवर दिसताना काही गोष्टी दिसत आहेत, पण त्या का आहेत, कशा आहेत, मग ते खरंच खरं आहे, तो ग्रे आहे का, तो चांगला आहे का, काय आहे, हे मला असं वाटतं मालिका सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांना कळेलच. पण आता पुन्हा एकदा रोज शूटिंग,
रोज ते धकाधकीचं जीवनच म्हणता येईल, कारण रोज कोणत्याही काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ते तसंच आहे. तर तुम्ही स्वतः याच्यासाठी किती तयार आहात? कारण मालिकेचं जे शेड्यूल असतं ते फार असं डिफिकल्ट असतं. नाही, मुळात काय आहे ना, की या मीडियमपासून मी लांब गेलो नव्हतो. म्हणजे मनोरंजन क्षेत्र सोडून मी कुठेतरी भलतंच काहीतरी करतोय आणि आता पुन्हा इथे आलो आणि आता हे कसं जुळवून घ्यायचं. इथले कामाचे तास माहिती आहेत, कामाची पद्धत माहिती आहे. दिग्दर्शक म्हणून काम करत असताना काय पद्धतीने काम चालतं, कलाकार म्हणून काम करत असताना इतक्या वर्षामध्ये काय पद्धतीने काम चालतं हे सगळं माहिती आहे. सो ह्या सगळ्याची तयारी असल्यामुळेच किंवा हे माहीत असल्यामुळेच पुन्हा एकदा हा निर्णय घेतला की आपण काम करूया. त्यामुळे जुळवून घेण्यासाठी तसा काही वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. हां, काही गोष्टी आहेत की काय म्हणू, तुमचं फिटनेस जपणं, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्या ज्या गोष्टी असतात, त्याच्यावरती लक्ष देणंही गरजेचं आहे. कारण आता तुम्हाला 12 तास 12 तास काम करायचं आहे. कॅमेऱ्यासमोर उभं राहून काम करायचं आहे. सो ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि मंत्र्याची भूमिका आहे, ती बॉडी लँग्वेज जपणं किंवा ते शब्द जपून वापरणं, याच्यासाठी तुम्ही अशी काही वेगळी तयारी केलेली? अ, वेगळी तयारी अशी नाही, म्हणजे जे जे काय म्हणू त्याला ब्रीफ आलं होतं किंवा दिग्दर्शकाबरोबर, निर्मात्याबरोबर बसून आम्ही जे काही डिस्कशन केलं आणि त्यातनं मग इतक्या वर्षांचा जो काही अनुभव आहे, त्या अनुभवातनं एक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी काय करता येईल, काय करता येईल. सो त्याची बॉडी लँग्वेज म्हणा, बोलण्याची पद्धत म्हणा, ह्या गोष्टींवरती विचार करत करत हळूहळू ते कॅरेक्टर उभं केलं. अ, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल, की आता वयाच्या या टप्प्यावर अशी कोणती भूमिका आहे, जी तुम्हाला आयुष्यात एकदा तरी करायची आहे आणि ती कधीतरी वाटायला आली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी नाही असा विचार करत. कधीच नाही केला आजपर्यंत, की मला हे पाहिजे किंवा मला ते करायचं आहे, मला तसं करायचं आहे. मी नाही विचार केला. मला असं वाटतं, की माझ्यासमोर येणारं काम, माझ्यासमोर येणारी व्यक्तिरेखा मी उत्तम पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचवू शकतो, मी याचाच विचार कायम केला. त्यामुळे मला मला कलाकार म्हणून मी खूप समाधानी आहे आज. मला असं नाही वाटत, की मला ना हे करायचं आहे किंवा आता ह्या टप्प्यावर मला ती भूमिका करावीशी वाटते. असं नाही होत. जे येईल ते छान काम तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. कारण मुळात तुमची आवड म्हणून तुम्ही ते करत असता आणि तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते करत असता. सो त्यांना ते आवडणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठीच काम करत राहतो. प्रत्येक कलाकार स्ट्रगल करून वरती आलेलाच असतो. आज सुद्धा या टप्प्यावर आहात, प्रेक्षकांचं खूप प्रचंड प्रेम मिळतंय तुम्हाला. पण मागे वळून बघितल्यावर तो जुना म्हणजे एक स्ट्रगल करून वरती आलेला एक प्रवास आपला आठवतो. तेव्हा किती छान वाटतं. नाही, नक्कीच आनंद होतो ना, कारण तो आज जेव्हा इथे ह्या टप्प्यावर आल्यानंतर एवढ्या पद्धतीने प्रेक्षक प्रेम करतायत तुमच्यावरती. सो त्याला एक काही मागे बॅकड्रॉप आहे, मागे काही तो स्ट्रगल आहे आणि तो केला म्हणून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा खूप आनंद होतो, की आपण ह्या सगळ्या टप्प्यातनं पार करत, करत, करत आज इथपर्यंत आलोय आणि हळू दिवसेंदिवस प्रेक्षकांचं प्रेम वाढत चाललेलं आहे. ते आणखीन वाढत राहणार आहे माहिती आहे. इन प्रामाणिक प्रयत्न करत राहणं, प्रामाणिक काम करत राहणं एवढंच हातामध्ये असतं आणि तेच मी इतके वर्ष हा फंडा जपला, की जे काम आहे ते प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसाठी करणं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. जाता जाता प्रेक्षकांना काय? काही नाही, नवीन वर्षामध्ये एक नवीन मालिका एका नवीन व्यक्तिरेखामध्ये तुमच्यासमोर येतोय. शुभ श्रावणी ही मालिका घेऊन आपल्या झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता 19 जानेवारीपासून. सो नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटते तेही आम्हाला सांगा.